जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान पुढे ढकललं। अजितदादांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवस दुखवटा। 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडणार। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त। वर्तुळात टीकेची झूड उठल्यानंतर अंजली भारतीने मागितली माफी। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं, नरहरी झिरवळ यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादींना आता वेगळं राहून चालणार नाही, एकत्रच राहावं लागणार असंही झिरवळांचं मत। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची शक्यता। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त झाल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत बैठकीत होणार चर्चा। विमानातील ब्लॅक बॉक्सचा तपास पारदर्शक पद्धतीनेच होणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला उत्तर। चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचंही दिलं आश्वासन। कॅप्टन शांभवीचे शेवटचे शब्द ओ शिट। ओ शिट विमान कोसळण्यापूर्वी काही सेकंदांपूर्वी शांभवी ओरडल्या। कॅप्टन मेडे हा कॉल दिला की नाही याची चौकशी होणार। यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। यूजीसीच्या नव्या नियमांमधून भाषेची अस्पष्टता। सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। यूजीसीचे 2012 मधील नियम लागू राहणार, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 24 तासात सोनं 14,000 तर चांदी 25,000 रुपयांनी महागलं। 1 तोळा सोनं जीएसटीसह 1,82,000 तर 1 किलो चांदी जीएसटीसह 4 लाख पार। गायक अरिजित सिंगची राजकारणात एंट्री। अरिजित सिंगची राजकीय पक्ष लॉन्च करण्याची तयारी। पश्चिम बंगालमध्ये अरिजित सिंग नवा पक्ष काढणार असल्याची चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।